अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की रुपाली आणि मोना बोलत असतात. तेव्हा रुपाली बोलते की आज काही करून अर्जुन भाऊजींना आर्याकडे झोपायला पाठवलं पाहिजे. मोना बोलते की अहो पण ते छोटे सरकार असताना शक्य होणार आहे का. रुपाली म्हणते की तू फक्त धुळीचं फडकं तयार ठेव, बाकी मी काय करायचं ते बघते. मोना म्हणते की अहो पण हे कशाला. रुपाली म्हणते मी तुला सांगते तेवढं कर. असं म्हणून ती बाहेर येते. जेवणाची तयारी करत असते तेवढ्यात अर्जुन आणि अप्पी बाहेरून येतात. तेव्हा रुपाली अप्पीला बघून म्हणते की अगं अप्पे, आर्याची तब्येत बरी नाही आहे आणि तिला काहीतरी गोड खावंसं वाटतं. तू आर्यासाठी फेरणी बनवशील का, आणि मामांजींनासुद्धा खूप खाऊ वाटते. अर्जुन म्हणतो की रुपाली वहिनी ती आत्ताच कामावरून आली आहे, तिला आल्या आल्या लगेच फेरणी बनवायला कशाला सांगताय. रुपाली म्हणते की अगं तसं नाही, तू मामांजींनासुद्धा खायची होती तुझ्या हातची फेरणी आणि आर्याचीसुद्धा तब्येत बरी नाही म्हणून म्हणले, पण ठीक आहे. त्यावर दीप्या म्हणतो की मग रुपालीताई तुम्ही असं का करत नाही की तुम्हीच तिच्यासाठी काहीतरी गोड बनवून चारा की, त्यांनीसुद्धा ती ठीक होईलच की. यावर अप्पी म्हणते की अरे दीप्या ठीक आहे. रुपालीला म्हणते रुपालीताई थांबा मी करते फेरणी, एवढं काही नाही. अर्जुन म्हणतो अगं अप्पे आत्ता आलीच, काही करायची गरज नाही आहे. अप्पी म्हणते ठीक आहे अर्जुन, मी बनवते फेरणी म्हणून ती तिथून निघून जाते आणि रुपाली मनातल्या मनातच हसायला लागते. मागून अर्जुनसुद्धा तिच्या मागे जातो आणि म्हणतो की अप्पे मला तुझ्याशी बोलायचं आहे. अप्पी बोलते की आत्ता मला या विषयावर काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. अर्जुन म्हणतो की खरं तर हे रुपाली वहिनी मुद्दामून करतात ते, तुला आत्ता फेरणी बनवायची काहीच गरज नाही. तू कंटाळून आलीस तरीसुद्धा तू फेरणी बनवतीयस. अप्पी म्हणते की ठीक आहे, घरातल्या माणसांसाठी काम करायला मला कधीच कंटाळा येत नाही, आणि राहिली गोष्ट फेरणीची तर माझ्या हातची फेरणी आवडते तर बनवायला मला काहीच हरकत नाही आहे. अर्जुन म्हणतो की अप्पे आर्याने इथे राहणं मलासुद्धा पटत नाही आहे. त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन मला तिने इथं राहावं याबद्दल विरोध नाही आहे, पण तिचं आणि रुपालीताईंचं वागणं जे अमोलसमोर आहे ते काही बरोबर नाही आहे. त्याच्या छोट्या मेंदवावर किती फरक पडत असेल. तो डोळ्यासमोर आपल्या बाबाला दुसऱ्या बाईसोबत बघतो, हे कितपत योग्य आहे, तुला बरोबर वाटतं का. त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे मला तुझं पटतंय, मी आजच आर्याशी बोलतो, तू काळजी करू नकोस. अप्पी बोलते की अर्जुन तिने इथे राहण्याबद्दल माझा विरोध नाही आहे, पण बाकी तू तुझ्या मनाने विचार कर, तुला जे योग्य वाटेल ते कर. असं म्हणतो. अर्जुन आर्याच्या खोलीत जातो. आर्याच्या खोलीत गेल्यानंतर आर्या पहिल्यापेक्षा नीट असते, म्हणून अर्जुन म्हणतो की आर्या तुला पहिल्यापेक्षा बरं वाटतंय ना. आर्या म्हणते की हो मला पहिल्यापेक्षा जरा बरं वाटतंय, पण थोडंसं कसं तरी वाटतंय. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, तुला जरा बरं वाटत असेल तर उद्या तू जा इथून. आर्या म्हणते की का. अर्जुन म्हणतो तू इथे अमोलसमोर असं राहणं मला योग्य वाटत नाही. त्या लहान पोराने असं बघणंसुद्धा त्याच्या मनावर वेगळा परिणाम होत असेल. तू असं कर, तू उद्या इथून निघून जा आणि तिथे राहा. रुपाली म्हणते की अहो भाऊजी पण तुम्ही असं का करताय, ती राहू द्या नाही तर तिला थोडे दिवस, ती अजून ठणठणीत बरी झालेली नाही आहे. अर्जुन म्हणतो की नाही तिला आता बरं वाटतंय ना बरं आर्या. आर्या म्हणते की हो. मागून अप्पी फेरणी घेऊन येते आणि आर्याला विचारते कशी आहे तब्येत. तेव्हा आर्या म्हणते ठीक आहे पहिल्यापेक्षा. अर्जुन म्हणतो की अप्पे ती उद्या इथून जाणार आहे, मी असं तिच्याशी बोललो आहे आणि तिलासुद्धा माझं म्हणणं पटलं आहे, ती उद्या इथून निघून जाईल. अप्पी बोलते की बरं ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही आहे. आर्या बोलते की अरे अर्जुन पण. अर्जुन म्हणतो काही नाही आर्या, पण आता बोलणं झालं यावर चर्चा नको. असं म्हणून रुपाली मोनाला फडकं आणायला सांगते. ते तिनं आणलेलं असतं. ते फडकं बघून ती लपवून ठेवलेलं असतं. अर्जुन आणि अप्पी एवढं बोलून निघणारच असतात की तेवढं मोनाच्या हातातलं फडकं घेऊन रुपाली आर्याच्या तोंडासमोर झाडते आणि परत तिला शिंका चालू होतात. अप्पी अर्जुन जायलाच निघतात की आर्याच्या शिंका बघून त्या मागं उलटतात आणि म्हणतात की आत्ता आर्या बरी होती, आत्ता अचानक तिला काय झालं. आर्याला खूप शिंका येत असतात. रुपाली म्हणते की अहो भाऊजी हिचा बघा ना अचानक त्रास सुरू झाला. मोनाला टेन्शन येतं की हा डाव जर पलटला तर सगळं मोना तुझ्या अंगलट येईल, इथं राहायचेसुद्धा वांदे होतील, तू निघ. असं म्हणून मोना भिवून तिथून निघून जाते. अर्जुन आणि अप्पी तिच्याजवळ येतात आणि विचारतात आर्या तुला बरं वाटत आहे का. आर्या म्हणते नाही अर्जुन मला खूप भीती वाटते, मला हा त्रास परत का होतोय मला कळत नाही. अर्जुन म्हणतो अगं कदम म्हणतात हे मुदतीचं दुःख नसतं, हे वेळ आली की येतं आणि वेळ निघून गेली की जातं, तू काही काळजी करू नकोस, तू आहेस ठीक.
यावर रुपाली म्हणते की भाऊजी बघा तिची तब्येत बरी नाही आहे, तिला अजून थोडे दिवस इथं राहू द्या. अर्जुन म्हणतो की आता तिची तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे आणि सकाळपर्यंत आपल्याला कळेलच की तिला नक्की काय होतं आहे ते. सकाळपर्यंत बरं वाटलं तर ती इथून जाईल रुपाली वहिनी, तुम्ही काळजी करू नका असं म्हणून तो सांगत असतो. आर्या खूप भीत अर्जुन सोबत सांगते की अर्जुन प्लीज तू माझ्याजवळ आजच्या दिवस इथे थांबशील का, मला खरंच खूप बरं वाटेल. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही अमोल माझी वाट बघतोय, मी जातो. आर्या म्हणते की प्लीज अर्जुन आजच्या दिवस थांब ना. हे बघून रुपालीसुद्धा म्हणते की अहो भाऊजी ते एवढं म्हणते तर थांबा ना तिच्याजवळ, एवढं काही होणार नाही आणि अमोलजवळ आप्पी आहेच ना, आप्पी बघेल ना त्याला, काय गप्पे, तू अमोलवर लक्ष देशील ना आजच्या दिवस तू त्याला हँडल कर ना. आप्पीला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं. ती म्हणते की ठीक आहे मी बघते अमोलला, मी इथून निघते म्हणून ती तिथून निघून जाते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे तू तुझी काळजी घे म्हणून तो तिथून निघून जाते. आप्पी आपल्या रूममध्ये जाते. इकडे अमोल मोना तिथे भिवून गेलेले असते. अमोल आणि दिप्या तिथे असतो. अमोलने दिप्याला सांगितलेलं असतं की मा रुपालीला सपोर्ट करते. दिप्या हे सगळं काढून घेण्यासाठी मोनाला कात्रीत पकडत असतो. ते दोघंसुद्धा तिच्याकडे एकटक बघत असतात. मोनाला काहीच कळत नाही ते आपल्याकडे असं का बघतात ते. त्यावर मोना म्हणते की अहो तुम्ही माझ्याकडे असं का बघताय. त्यावर दिप्या म्हणतो की मोना तू रुपालीला सपोर्ट करतोयस असं आम्हाला अमोलने सांगितले. त्यावर मोना म्हणते की काय हो माझ्यावर तुमच्या बायकोवर अजिबातसुद्धा विश्वास नाही, या छोट्या पोरावर विश्वास ठेवताय तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का. मला असं वाटत नाही वंशनचं वाईट व्हावं. जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही मला अजून ओळखलेलंच नाही आहे. दिप्या म्हणतो की मोना तुला शॉपिंगला जायचं होतं ना मॉलमध्ये. मोना खूप खुश होते आणि म्हणते की हो तुम्ही मला शॉपिंगला नेणार आहात का. दिप्या म्हणतो हो माझा पगार झाला आहे, पण त्यासाठी आधी तुला मला सांगावं लागेल की तू रुपालीला सपोर्ट करतेस का. मोना हे सगळं ऐकून म्हणते की राहू द्या, तुम्हाला मला शॉपिंगला न्यायचं नसेल तर नका नेऊ, पण कमीत कमी माझ्यावर तुम्ही खोटे आळ घालू नका, मला काहीच गरज नाही आहे असं म्हणून ती नाराज होऊन दुसरीकडे बघते. दिप्या म्हणतो की मोना आजच माझा पगार झाला आहे, मी तुला शॉपिंगला नेतो, फक्त मला एवढंच माहीत पाहिजे की तू त्या रुपालीला सपोर्ट करतेस की नाही. जर तू त्या रुपालीला सपोर्ट करत असशील तर तुझं काही खरं नाही. मोना तिथून निघून जाते. यावर दिप्या अमोलला म्हणतो की अमोल आता हे सगळं ह्यांच्याच तोंडातून काढून घेतलं पाहिजे. अमोल म्हणतो की हो हे दोघंसुद्धा खोटे बोलत आहेत, मी माझ्या कानाने ऐकलेलं. दिप्या म्हणतो तू काळजी करू नकोस, आता हे माझ्यावर सोड, मोनाच्या तोंडातून कसं काढून घ्यायचं हे मी बघतो, तू निवांत राहा असं म्हणून दिप्यासुद्धा तिच्या मागे मागे खरं काढण्यासाठी निघून जातो. अमोल म्हणतो की यांचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता आणि हा प्लॅन फिसकटला. अमोल म्हणतो की आता सगळ्यांचं खरं बाहेर येणार, दिप्या मामा माझा सगळं शोधून काढणार असं म्हणून तो खूप खुश असतो आणि तो वाट बघत असतो की अमोल कधी आपल्या रूममध्ये जातो आणि आप्पीला बघतो. आप्पीला बघून तो म्हणतो की आज बाबा आला नाही. आप्पी म्हणते की नाही बाबा आज आर्या मावशीजवळ थांबणार आहे. हे बघून अमोल नाराज होतो आणि तेच आप्पी आमची कलेक्टरचा एपिसोड संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला